ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी अनेक जिल्ह्यात दौऱ्याचं नियोजन आखलं आहे। जे खासदार फुटले त्यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे स्वतः दौरा करणार आहेत। उद्धव ठाकरे हे शनिवारी यवतमाळ जिल्ह्याचा दौरा करतील। फुटीनं आकडे बदलतात, निष्ठा नाही, असा संदेश उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यातून देण्यात येत आहे। यवतमाळचे खासदार संजय देशमुखांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदा यवतमाळमध्ये येत आहेत। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी ठाकरे संवाद साधणार आहेत। यवतमाळ सोबतच उद्धव ठाकरे वाशिम, हिंगोली, धाराशिव आणि शिर्डीत जाऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतील। रात्री उद्धव ठाकरेंचं नागपूर विमानतळावर आगमन होणार आहे। त्यानंतर ते यवतमाळच्या दिशेनं रवाना होतील। ठाकरेंच्या या दौऱ्यामुळे पक्षाला नवी उभारी मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी टीकेची झोड उडवली। त्यांच्या या दौऱ्याचा विदर्भातील राजकारणावर किंवा शिवसेनेच्या संघटनेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा देखील सामंतांनी केला आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं पहिलं विधानसभेतलं भाषण मी तुम्हाला आठवण करून देतो की साहेबांनी असं सांगितलं होतं की उठावामध्ये जे आमदार 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदार जे आहेत याच्यामध्ये वाढ होईल आणि 200 पेक्षा जास्त आमदार महायुतीचे हे महाराष्ट्रामध्ये निवडून येतील। आमचे 60 आमदार निवडून आले। त्याच्यामुळे 6 खासदारांना साहेब 100% त्यांच्या नेतृत्वामध्ये निवडून आणतील, त्याच्यामध्ये शंका असण्याचंच काही कारण नाही। त्याच्यामुळे कोणी किती फिरलं, खरं तर अगोदर फिरलं गेलं असतं तर याच्यातनं चांगला आउटपुट मिळाला असता, पण आता सगळंच गेल्यानंतर फिरून काय मिळणार आहे। त्याच्यामुळं मला असं वाटतं की महाविकास आघाडी ही पूर्ण खिळखिळी झालेली आहे। कोणालाही कोणाचा समन्वय राहिलेला नाही। आपल्यातलं कोण मोठं आहे त्याच्यामध्ये चढाओढ लागलेली आहे आणि याचा परिणाम विदर्भाच्या संघटनेवर युनिटीच्या होणार नाही। इथं शिवसेना भविष्यामध्ये जी वाढेल ती माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी शिवसेना वाढेल।